ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथच्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर रस्त्यात असलेले विजेचे काम तातडीने हटवावेत आणि आजवर झालेल्या अपघात प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड हे आमरण उपोषणाला बसलेत। अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गाचं रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आलं। यावेळी रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले। रस्त्याचे रुंदीकरण करताना हे खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं गरजेचं असतानाही मागील 10 ते 12 वर्षांपासून हे खांब रस्त्याच्या मध्येच आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहन चालकांचा खांबाला धडकून अपघात झाला असून आतापर्यंत अनेक जणांचा यात बळी गेलाय। नुकताच अंबरनाथमधील रिक्षाचालक आरिफ शेख यांचा या खांबाला धडकून अपघाती मृत्यू झाला होता। त्यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी हे खांबे हटवण्याची मागणी करत अधिकाऱ्यांवर ही कारवाईची मागणी केली होती। मात्र त्यांच्या मागणीकडे महावितरण, MMRDA आणि अंबरनाथ नगरपालिकेने लक्ष न दिल्याचा आरोप करत विशाल गायकवाड हे आमरण उपोषणाला बसलेत। जोपर्यंत खांब हटत नाहीत, मृत रिक्षाचालक आरिफ शेख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचा इशारा गायकवाड यांनी दिलाय। यावेळी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, उपाध्यक्ष शैलेश शिर्के, शहर संघटक युसुफ शेख, शहर उपाध्यक्ष बबलू खान यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी सुद्धा उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। जो कल्याण बदलापूर जो महामार्ग आहे त्याच्यावरती जे विद्युत पोल लावले गेलेले होते ते हटवले गेले नाही। अजून गेले 10 ते 12 वर्ष झाले त्या रस्त्याचे कामं होऊन, पण अजूनपर्यंत ते विद्युत पोल हटवले नाही। आतापर्यंत इतके अपघात झाले, 100च्या वरती 100, 110 पर्यंत अपघात झाले। अजून किती जणांचा जीव घ्यायचा आहे? आणि जे पण अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी जे पण आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपण या सर्व उपोषणाला बसलेलो आहे। जो संबंधित अधिकारी जोपर्यंत त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, जो रिक्षाचालक आहे त्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही। आतापर्यंत 100-110 गेले असतील, त्याच्यामध्ये अजून एक विशाल गायकवाडची पण भर पडली तरी काय 72 मेलो तरी चालेल, पण या लोकांना न्याय मिळवून देणार। आणि जे अधिकारी आहेत जे आपल्या कामात आता कामचुकारपणा करतात, ते डोळेझाकपणा करतात, ते यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही। स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।